नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, लताचा फोटो इथे जानकीने अवंतिका आणि सौमित्र याला दाखवताच जानकीच्या समोर झाला खूप मोठ्या सत्याचा उलगडा। त्याचबरोबर प्रेक्षकांनो, जानकीने डुप्लिकेट पार्वतीला लताला पैशाचा आमिष दाखवून लताचा ऐश्वर्याच्या विरोधात केला वापर। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने जानकी आता ऐश्वर्याचा आणि त्याचबरोबर खोटारड्या पार्वतीचा सगळ्यांच्या समोर पर्दाफाश करणार आहे हे बघणं खूपच जास्त रंजकदार होणार आहे। येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने गोष्टी घडत जाणार आहेत हे आपण सविस्तरपणे बघूया। तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं की इथे ऐश्वर्याने खूप मोठं प्लॅनिंग केलेलं असतं। तिने सरळ आता डुप्लिकेट पार्वतीच आणलेली असते आणि त्या डुप्लिकेट पार्वतीने ज्या वेळेला पार्वतीच श्राद्ध असतं त्याच वेळेला तिने आपली एंट्री घेतलेली असते आणि इथे आता जबरदस्त एंट्रीने सगळ्यांना पटवून दिलेलं असतं की मीच पार्वती आहे। पण तरीसुद्धा जानकी त्या पार्वतीचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आणते आणि त्याच्यामध्ये अवंतिका आणि सौमित्र हे दोघेजण जानकीला महत्वाची मदत करतात। ज्या वेळेला इथे अवंतिकाला आणि सौमित्रला जानकी खोटाड्या पार्वतीचा फोटो पाठवते त्याच वेळेला अवंतिका खूप मोठ्या सत्याचा उलगडा करते आणि त्यामुळे जानकीला कळतं की ऐश्वर्याच आणि त्याचबरोबर डुप्लिकेट पार्वतीच नेमकं गूढ सत्य काय आहे ते। आणि त्या पद्धतीने जानकी त्या दोघींचा खरा चेहरा संपूर्ण रणदेवी कुटुंब यांच्यासमोर आणून ऐश्वर्याला चांगला धडा शिकवते। तर मंदिरामध्ये पार्वती म्हणत असते की ऋषिकेश, मी तुझी आई आहे, नानासाहेब मी तुमची पारू, मी तुमची पार्वती आहे। आणि इथे जानकी हिला तर काही कळतच नसतं की नेमकं हे चालले तरी काय, कारण या गोष्टी जानकी ही तर नसतानाच म्हणजे ऋषिकेशच तहान बाळ असतो तेव्हा घडलेल्या गोष्टी जानकी आणि ऋषिकेशला काय कळणार। ते दोघे आता स्तब्ध उभे राहिलेले असतात, त्यांना काही कळत नसतं की नेमकं त्याच्यावरती रिएक्ट कसं करायचं, कारण त्या वेळेला नानासाहेब आणि सुमित्रा हे दोघेजण असतात, ते दोघेजणच पार्वतीला पार्वती म्हणून स्वीकारायला तयार नसतात। इथे सुमित्रा म्हणत असते की तू पार्वती असूच शकत नाही, मला माहिती आहे तू पार्वती नाहीयेस, पार्वती जिवंत कशी काय होऊ शकते, पार्वतीची बॉडी आम्हाला मिळाली होती, आम्ही तिच्यावरती अंत्यसंस्कार केलेत, तू कुणीतरी खोटाडी बाई आहेस। पण इथे डायरीमुळे ऐश्वर्याने खूप काही गोष्टी पार्वतीला म्हणजे लताला सांगितलेले असतात, त्यामुळे ही लता अगदी व्यवस्थितरित्या इथे ऍक्ट करत असते। ऐश्वर्याने खूप सारे पैसे तिला देऊ केलेले असतात, चांगलं काम केलं तुझं जर नाटक सगळ्यांना पटलं तर तुला डबल पैसे मिळतील अशी ऑफर ऐश्वर्याने लताला दिलेले असते, त्यामुळे लता जीव देऊन आपलं नाटक करत असते। तेव्हा इकडे आता सुमित्रा तिला चांगले खडे बोल सुनावत याने म्हणते, गप्प बस, हे नानासाहेब माझे आहेत, हा ऋषिकेश माझा मुलगा आहे आणि जानकी माझी सून आहे, कळलं ना तुला, त्यांच्यावरती अधिकार गाजवू नकोस, कळलं का, खोटाडी कुठली, तू पार्वती असूच शकत नाही। तेव्हा इथे पार्वती म्हणत असते, अग हे सगळं तुला जे काही मिळाले नाही तुला मी दिलेला आहे, त्याच्यावरती तू अधिकार गाजवू नकोस, मी आता परत आलीय माझा अधिकार मागायला। तेव्हा सुमित्रा म्हणत असते की पार्वती ताई अशा अजिबात नव्हत्या, त्या ऋषिकेश जेव्हा तहाना होता ना तेव्हा माझ्या हातामध्ये मध्ये ठेवून गेल्या होत्या आणि आता इतक्या वर्षानंतर 3032 वर्षानंतर त्या आपला अधिकार मागायला त्या सुद्धा अशा परिस्थितीमध्ये कधीच येणार नाही, मला पूर्णपणे विश्वास आहे की तू पार्वती नाहीच आहेस। तेव्हा इथे जानकीला आता टेन्शन येतं, जानकी म्हणते, हे काय बोलताय तुम्ही, पार्वती हे बघा तुम्ही कशा काय पार्वती असू शकता। तेव्हा इकडे ती डुप्लिकेट पार्वती म्हणत असते, जानकी अगं तू तरी विश्वास ठेव, आणि ती लगेच नाटक करते आणि म्हणते, तू कोण आहेस, कोण आहेस, कोण तू। तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते, काय तुम्ही म्हणता की तुम्ही पार्वती आहात, मग तुम्हाला एवढं पण माहिती
नाही का की ही जानकी आहे ऋषिकेश दादांची बायको. तेव्हा इथे लगेच पार्वती म्हणते जानकी माझी सून किती गोड आहेस ग तू. आणि ती म्हणत असते जानकी अगं मी तुझी सासू पार्वती. ऋषिकेशची आई सुमित्रा म्हणते गप्प बस माझ्या जानकीला, माझ्या सुनेला तुझी सून म्हणू नकोस. आणि काय ग तिला पटवून देतेस, ती माझं ऐकेल, माझ्यावरती विश्वास ठेवेल, तूही तुझ्यासारख्या खोटाड्या बाईवरती नाही कळलं का तुला. तेव्हा इथे सुमित्रा मात्र तिच्या मतावरती ठाम असते. ती म्हणत असते की तू पार्वती असूच शकत नाही. चला सगळेजण घरी चला, हिच्या नाटकामुळे आधीच माझं डोकं दुखायला लागले. नानासाहेब सुद्धा सरळ सरळ नकार देतात, पण इथे पार्वती बॅचच्या गोष्टी सांगते की आपण दोघेजण जत्रेत भेटलो होतो, त्यानंतरला मी लग्नामध्ये नारंगी रंगाची साडी नेसले होते नाही का. या सगळ्या गोष्टी आता नानासाहेबांना सांगत असताना नानासाहेब म्हणत असतात की हे सगळं तुला कसं काय माहिती. हे पार्वती आणि माझ्या बाबतीत घडलं होतं. ती म्हणते नानासाहेब अहो मीच तर तुमची पार्वती आहे. सुमित्रा म्हणते नाही अजिबात नाही. तेव्हा ऐश्वर्या म्हणालेली असते की तू जायला निघालीस ना की जानकी तुला अडवेल, पण इथे जानकीच म्हणत असते की तुम्ही पार्वती आई असू शकत नाही. तुम्ही कोण आहात आणि का करता हे सगळं. तेव्हा इथे आता लता म्हणत असते की जाते मी जाते, तुमचा कुणाचाच माझ्यावरती विश्वास नाही ना. मग मी थांबून तरी काय करू, मी जाते. ती जात असताना कोणीच तिला थांबवत नाही. ऐश्वर्या म्हणत असते की जानकी थांबवेल, पण जानकी तरी कशाला थांबवते. ते सगळेजण तिथून निघून जाणार. तेवढ्यातच आता इथे लता आपल्या मनामध्ये म्हणत असते की अरे देवा जाऊन जमणार नाही, गेले तर मला पैसे कसे काय मिळणार, एवढं नाटक करून काय उपयोग होणार नाही. आता नाटकाला सुरुवात केली आहे ना, त्याचा एंड करायचा आणि हवे तेवढे पैसे घेऊन मगच इथून जायचं. तेव्हा लगेच लता म्हणते मी कशाला जाऊ, मी कुठेच जाणार नाही. हे माझं घर आहे, हे माझं कुटुंब आहे आणि मी माझा अधिकार हक्क घेतल्याशिवाय कुठेही जाणार नाही, कळलं तुम्हाला. तेव्हा इकडे सगळेजण तिच्याकडे आश्चर्याने बघतात. ऐश्वर्या मनामध्ये म्हणत असते की वाह ब्र झालं, हिने बाजी पलटली आणि स्वतःहून थांबण्याचा निर्णय घेतला. मला असं वाटलं आता जाते की काय. तेव्हा इथे आता ऐश्वर्या त्याचबरोबर आजी आणि सारंग हे सगळेजण एकत्र आलेले असतात. आणि मग काय पार्वतीने चक्क येण्याचं नाटक केलेलं असतं आणि नाटक केल्यानंतर जानकी म्हणते ऋषिकेश चला यांना घरी घ्या, यांची तब्येत बिघडली आणि तिला गेस्ट रूममध्ये ठेवलेलं असतं. तरी सुद्धा सुमित्राला ही गोष्ट पटलेली नसते, पण ऐश्वर्याला, आजीला आणि सारंगला फार आनंद झालेला असतो. ऐश्वर्या म्हणत असते की चला आता ती पार्वती या घरामध्ये आलीये, आता बघा या सुमित्रा आणि त्याचबरोबर जानकी यांना कसा सुरुंग लावते ते. जानकी आणि ऋषिकेश यांच जगणं मुश्किल करून टाकते. इथे आता आईंना खूप राग आला असेल की जानकीने त्या बाईला घरामध्ये घेतलं, त्याच्यामुळे नानासाहेबांच्या डोक्याला खूप ताप झाला असेल, त्यांच्या तर पायाखालची जमीनच सरकली असेल नाही का. तेव्हा सुमित्रा म्हणत असते की जानकी तू का हा निर्णय घेतलास, का तू त्या बाईला या घरामध्ये घेतलास. मी तुला सांगते ना त्या पार्वतीताई नाहीयेत. पार्वतीताई जर माझ्या समोर आल्या ना मी त्यांना लगेच ओळखेन. अगं ह्या पार्वतीताई असूच शकत नाही, त्या स्वतःला पार्वती म्हणतायत. ही माहिती तिने कुठून तरी गोळा केली आणि ती मुद्दामून घरामध्ये शिरकाव करते. तुला कळत नाही का, माझ्यावरती तुझा विश्वास नाही का. तेव्हा जानकी म्हणते आई माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे. तेव्हा जानकी आपली साडी वगैरे घेऊन आता त्या लताकडे जाते. तिला म्हणत असते कोण आहात तुम्ही आणि का तुम्ही माझ्या भरल्या घरामध्ये तमाशा करताय. आईने मला सांगितले तुम्ही पार्वती नाही आहात. तुम्ही एक काम करा, तुमचं घर कुठे आहे ते मला सांगा, तिथे सुखरूप तुम्हाला पोहोचवायची जबाबदारी माझी. मी तुम्हाला काहीच बोलणार नाही, तुम्हाला तुमच्या घरी नेऊन सोडेल. चला ब्र. तेव्हा पार्वती म्हणत असते जानकी अगं एकदा माझ्यावरती विश्वास ठेव ना, मला तू एक संधी देणार नाही का. तेव्हा जानकी म्हणत असते की नक्कीच काहीतरी गडबड आहे, ही बाई एवढा कळवळा का करते. ही जर आता खरोखर पार्वती असती तर नानासाहेबांनी
आईनी लगेच ओळखलं असतं आणि हिला स्वतःला इथे संधी वगैरे मागावीच लागली नसती, पण ही स्वतःकडे संधी मागते म्हणजे याचा अर्थ ही स्वतःला सिद्ध करू पाहते. काहीतरी नाटके करून जानकी म्हणते नक्कीच काहीतरी गडबड आहे. जानकी म्हणते ठीक आहे, तुम्हाला संधी दिली जाईल. आणि इथे जानकी आता आधीच सुमित्राला जाऊन सांगते की आई काळजी करू नका, ही नक्की कोण आहे ना हे मी शोधून काढणार आहे, तुम्ही फक्त मला थोडसं सहकार्य करा. तेव्हा जानकी सगळ्यांच्या समोर आता नाटक करते आणि म्हणते की आपण त्या बाईला एक चान्स दिला पाहिजे की नाही ते स्वतःला सिद्ध करणार आहे. मग आता मला सुद्धा तिची परीक्षा घ्यायची आहे, मला सुद्धा तिला काही प्रश्न विचारायचे आहेत. तेव्हा इकडे जानकी ऐश्वर्या समोर म्हणते की मी आता तिची परीक्षा घेणार. ती खरोखर जर पार्वती असेल ना तर नाना तुम्ही तिला प्रश्न विचारा, मग ती खरोखर प्रश्नांची उत्तर बरोबर देते का ते आपल्याला कळेल. तेव्हा इथे जानकी इथे अवंतिका आणि सौमित्रला फोन करते. तेव्हा म्हणते काय झालं वहिनी, तुमचा आवाज का असा येतोय. तेव्हा जानकी घडलेला सगळा प्रकार त्या दोघांना सांगते. तेव्हा इकडे जानकी म्हणते की मी तुम्हाला या बाईचा फोटो पाठवते, मी तिचा फोटो काढलाय. तो फोटो अवंतिकाला पाठवल्यानंतर इथे सौमित्र अवंतिका पार्वतीचा फोटो बघतात आणि म्हणतात की वहिनी हिला तर आम्ही बघितलं होतं. तेव्हा अवंतिका म्हणते की ज्या वेळेला तुम्ही शर्वरी वंशंच्या गावी गेला होतात ना त्या वेळेला मी आणि सोमी आम्ही दोघेजण आलो होतो. तेव्हा सारंग भाऊजी ऐश्वर्या आणि आजी कॅमेरा लावून आहे ना काही बायकांच्या यांचे ऑडिशन वगैरे घेत होते, तेव्हा ही बाई सुद्धा ऑडिशनला आली होती. मी स्वतः तिला बघितलं. मी तुम्हाला सांगितलं होतं नाही का की इथे त्यांनी एक कॅमेरा लावला होता अगदी प्रोफेशनल आणि त्याच्यामध्ये रील्स बनवतायत असं सांगितलं होतं. तेव्हा जानकीचा सगळा प्लॅन आता शात येतो. जानकी म्हणते अवंतिका तू माझं खूप मोठं काम सोप्पं केलंस, आता बघ ही डुप्लिकेट पार्वती आणि या ऐश्वर्याचा कसा पर्दाफाश करते, त्यांची वाट लावते ती. तेव्हा जानकीला कळलेलं असतं की कुठे ना कुठेतरी पाणी मुरतंय या सगळ्यामध्ये ऐश्वर्या असेल, हे मला का कळलं नाही. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो इथे जानकी आता ऐश्वर्याच्या रूममध्ये जाते. इथे रूममध्ये गेल्यानंतर कपाटामध्ये शोधाशोध करत असताना तिला एक कॅमेरा सापडतो. ती म्हणते की ठीक आहे, म्हणजे अवंतिका बोलते ते अगदी बरोबर आहे, कॅमेरा तर सापडला. त्यानंतरला तिला ड्रॉवरमध्ये डायरी सापडते आणि ती पार्वतीची डायरी सापडल्यानंतर इथे जानकीचा जो संशय असतो तो सत्यात बदललेला असतो आणि त्या डायरीच्या आधारेच इथे ऐश्वर्याने एवढं मोठं पाऊल उचलले की डुप्लिकेट पार्वती घरामध्ये आणली हे जानकीला कळतं. आणि तेव्हा इथे जेव्हा पार्वतीची आता परीक्षा घेतली जाणार आहे हे सगळं ऐश्वर्याला कळतं, तेव्हा ऐश्वर्या हळूच आता पार्वतीला भेटायला जाते आणि लताला सांगत असते की तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील तेव्हा तुम्ही बेसिक आता माहिती करून घ्या, ही डायरी घ्या आणि ही डायरी वाचत बसा. हाला काही विचारलं ना तरी सुद्धा आलं पाहिजे. तेव्हा आता तुझा भाऊ कुठे आहे, तुझा भाऊ कुठे राहत होता, म्हणजे आता हेमंत काकांबद्दल सुद्धा विचारलं जाईल. हे सगळं आता पार्वतीला ऐश्वर्याने सांगितलेलं असतं. तेव्हा नानासाहेब आता इथे हेमंत काकाबद्दल सुद्धा विचारणार असतात, जे की पार्वतीचे भाऊ असतात, पण त्यांच्याबद्दल पार्वतीला काहीच माहिती नसतं की त्यांचं लग्न झाले की नाही झालंय, त्यांची फॅमिली आहे की नाही. त्यामुळे पार्वती घाबरते. ती म्हणते ऐश्वर्या मी या सगळ्यांमध्ये फसणार तर नाही ना. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की तू ही एवढं मोठं नाटक रंगवलं, सगळ्यांना असंच वाटते की तुम्ही पार्वती तर नाही आहात ना, त्याच्यामुळे आता तुम्ही इथे परीक्षा तर काय पास होणारच. तेव्हा नाना प्रश्न विचारायच्या आधीच इथे आता जानकी म्हणत असते की अच्छा तुम्ही पार्वती आई आहात ना, मग तुम्ही मला सांगा तुम्ही इकडे ऋषिकेशला आता आईंच्या हातामध्ये देऊन त्यांना तहान देऊन तुम्ही कुठे निघून गेला होतात आणि एवढ्या वर्ष तुम्ही होतात कुठे ते सांगा. तेव्हा इकडे ती सांगत असते की मी मंदिरामध्ये जात होते, कुठल्या कुठल्या मंदिराचे दर्शन घेतले ते सुद्धा सांगा. मग
तुमच्याकडे पैसे कुठून आले? तुम्ही तर सगळी प्रॉपर्टी ऋषिकेच्या नावावरती करून घेतली होती ना? तेव्हा इथे आता पार्वतीला जानकी असे असे प्रश्न विचारते जे तिला काही माहितीच नसतात. लता पूर्णपणे आता इथे तिला घाम वगैरे येतो. काय करावं, कुठल्या प्रश्नांची उत्तर द्यावी? तेव्हा इकडे जानकी आता म्हणत असते की नाहीयेत का प्रश्नांची उत्तर? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की जानकी अग तू हे काय विचारतेस त्यांना? तू त्यांना आधीच विचार ना, आत्ताच काय त्यांना विचारतेस? तेव्हा जानकी म्हणते अगं तूच विचार कर ना ऐश्वर्या, 3035 वर्षांमध्ये एवढा काय बदल होतो ग माणसामध्ये की नानासाहेब स्वतः आपल्या बायकोला ओळखत नाहीयेत, सुमित्रा आई सुद्धा ओळखत नाहीयेत. तेव्हा सुमित्रा म्हणत असते 31 वर्षांमध्ये माणूस बदलून मधून किती बदलणार? मी पार्वतींना माझ्या डोळ्याने बघितले. पार्वती ताई अशा आहेतच नाही, त्या जर समोर आल्या ना तर मी त्यांना लगेच ओळखेन. त्यांना त्यांची ओळख पटवून द्यायची सुद्धा गरज नव्हती, पण ही बाई नुसती मी पार्वती आहे म्हणते म्हणून आपण तिच्यावरती विश्वास ठेवायचा का? मला माहिती आहे ती एक नंबरची खोटाडी आहे. तेव्हा इथे ऐश्वर्या हणते असं कसन त्या बोलतायत ना, त्यांना बरंच काही माहिती आहे. तेव्हा जानकी म्हणते हो ना, जेवढं डायरीत लिहिलं ना तेवढंच माहिती आहे, बरोबर की नाही लता काकू? तेव्हा इकडे आता लता नाव घेतल्यानंतर लगेचच इथे लता घाबरते आणि ऐश्वर्याकडे बघायला लागते. तेव्हा जानकी म्हणत असते की मला माहिती आहे हे सगळं कोणी केले. ऐश्वर्या हे कारस्थान तुझंच आहे ना? इथे लता काकूंना पार्वती आई बनवून तूच आणलेस ना? का तर घरामध्ये माझ्या ह्या चांगल्या हसत्या खेळत्या घरामध्ये वादविवाद व्हावे म्हणून, बरोबर ना? वातावरण डिस्टर्ब व्हावं म्हणून. आणि काय सारंग भाऊजी, अहो स्वतःच्या आईला, स्वतःच्या नानांना, जन्मदात्या आई वडिलांना त्रास देताना तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही हो? तुम्हाला अजिबात काही वाटलं नाही का? त्यांना इतका मानसिक त्रास झाला, नानांना या वेळेमध्ये किती काय सहन करावं लागलं आणि तुम्ही त्या ऐश्वर्याची साथ दिलीत. आणि काय आजी तुम्ही सुद्धा का? तुम्हाला तुमच्याचा संसार उद्ध्वस्त करायचा होता, एका दुसऱ्या बाईला सवत म्हणून आणून तुम्हाला काय मिळालं हे सगळं करून? तेव्हा इथे नानासाहेब म्हणतात बघितलंस सुमित्र, बघितलंस का? सुमित्रा बघितलंस नाही? तुझी आई आणि काय तुझी आई नेहमीच इथे घराघरामध्ये वाद कसे होतील ना याकडे लक्ष देत असते. तेव्हा सुमित्रा म्हणत असते की आधी ऐश्वर्याला तर घरातून बाहेर काढाच, पण या खोटाड्या पार्वतीला घरातून कलून द्या. तेव्हा जानकी त्या बाईला तिथून आता जायला सांगते आणि म्हणते की तुम्ही हे सगळं पैशांसाठी केलं असेल, पण ऐश्वर्याने घरातलं वातावरण बिघडवण्यासाठी हे सगळं केलं. आणि त्याचबरोबर इथे जानकीने ऐश्वर्याचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आणलेला असतो. आणि सुमित्रा म्हणते आई जर पुन्हा ऐश्वर्याची साथ दिलीस ना तर तुला कोकणामध्ये पाठवून देईन. अशा पद्धतीने आता ऐश्वर्याला सुद्धा घरातून कलून देण्याचा इथे जानकीने टोकाचा निर्णय घेतलेला असतो. अशाच मालिकेच्या अपडेटसाठी मराठीत स्टेज सिरियल या चॅनलला सबस्क्राईब करा.